झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळ आणि मे महिना त्यामुळे नाशिकमध्ये टँकर्सची मागणी वाढली आहे। पण आता खासगी टँकर चालकांनी नाशिककरांची अक्षरशः लूट चालवली आहे। अव्वाच्या सव्वा किमतीने नाशिकमध्ये पाणी विकलं जात आहे। नागरिकांची पाण्याची मागणी वाढतीये। प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे टँकर पोहोचू शकत नसल्यानं खासगी टँकर चालकांचं चांगलंच फावतंय। त्यामुळे हे टँकर चालक नाशिककरांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारतायत। डिझेलच्या किमती वाढत असल्यानं दर वाढत असल्याचं टँकर चालकांचं म्हणणं आहे। तर या खासगी टँकर चालकांवरही सरकारचं नियंत्रण असावं अशी नाशिककरांची मागणी आहे। इथं सर्व डिझेल पाणी सर्व आम्हाला आमच्याकडे राहतं आणि 500 रुपये ट्रिप घेतो आम्ही। पण अंतर काही 600-700 पण नाही 5 किलोमीटर पर्यंत अंतर फक्त। त्याच्या पलीकडे गेलं तर 1-2 किलोमीटर गेलं तर 50-100 ने असं वाढून घेतो अंतर। ही जे काही पाण्याची जी काही मक्तेदारी ही जी काही पाण्याचे ठेकेदार असतील किंवा टँकरवाले असतील हे जे काही करतायत याच्यावर राज्य शासनाचं किंवा महानगरपालिकेच्या वॉटर सप्लाय विभागाचं किंवा पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असावं। टँकर चालकांकडून सुरू असलेल्या लुटीबद्दल नागरिकांनी तक्रारी केल्या तर कारवाई करू असं आश्वासन प्रशासनानं दिलंय। महानगरपालिका क्षेत्रात सदरची बाब असेल तर संबंधित नागरिकांनी पाणी पुरवठा विभाग जो महानगरपालिकेचा आहे त्याच्याकडे तक्रार करणं अपेक्षित आहे आणि अशा तक्रारीची एक कॉपी जर आमच्याकडे दिली तर आम्ही पण महानगरपालिकेला तशा सूचना देऊ की अशा तक्रारीमध्ये लक्ष घालावं। शहरी भाग असो वा ग्रामीण, पाण्याची समस्या सगळीकडे सारखीच आहे। मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारल्यानं नाशिककरांवर विनाकारण बोजा पडतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक।